श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री विष्णू बळवंत थोरात यांनी विरचित केलेला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 18वा अध्याय प्रस्तुत करताना मी ग्रंथलेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः, स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी सुतांनी आपले पूर्ण जीवन स्वामी सेवेत घातले. भारतातील अनेक ठिकाणी जाऊन स्वामी समर्थ महाराजांचा प्रचार केला व शेवटी त्यांच्या नामस्मरणातच आपला देहत्याग केला. त्यानंतर श्री स्वामी महाराजांच्या मुंबई येथील गादीवर कोणाला स्थान द्यावे हा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. श्री स्वामी सुतांनी मुंबईमध्ये स्थापित केलेल्या मठाच्या गादीवर कोणाला बसवावे हा प्रश्न आता सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांना विचारू लागले. तेव्हा स्वामी समर्थांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मुंबई येथील गादीवर कोणाला बसवावे याबद्दल आपण कोणीही काळजी करू नये. तेथील कार्यभार कोणाला द्यावा त्याबाबत मी स्वतः हा निर्णय घेईल. जेव्हा येईल आमच्या मनाशी त्यावेळी मोर पाखराशी, अधिकारी नेमू गादींशी, चिंता तुम्ही न करावी. विष्णुबुवांनी पोथीत लिहिल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांनी वरील उद्धार काढले. श्री स्वामी सूत मरण पावले असल्याने श्री स्वामी महाराज स्वतः खूपच उद्विग्न झाले होते. त्यांना त्या बाबतीत खूप त्रास होत होता. त्यामुळे ते स्वतःशी कसे तरी वागत व कृती करत. त्यांचे कशातच मन लागत नव्हते. एकदा काकूबाई महाराजांना भेटावयास येतात तेव्हा स्वामी महाराज काकूबाई यांना म्हणतात की तू आमच्या पायाची वीट लपवून ठेवली आहे, तेव्हा तू ती वीट जपून ठेव व तिचा चांगला सांभाळ कर बरं. जेव्हा जेव्हा काकूबाई तिथे येत असत त्यावेळी श्री स्वामी महाराज काकूबाईंना अगदी तेच वाक्य बोलत होते. पण या सांकेतिक बोलण्याचा काकूबाईंना काहीच अर्थ कळत नव्हता. वास्तविक पाहता महाराजांचे हे बोलणे श्री स्वामी सुतांच्या छोट्या भावाविषयी होते. हे सर्व होत असताना त्याच वेळी स्वामी सुतांचा छोटा भाऊ दादा हा आपला मोठा भाऊ स्वामी सूत यांच्या निधनाची वार्ता ऐकून खूप दुःखी होतो व त्या दुःखात खचून जातात. त्यामुळे त्यांचं शरीर क्रूश होत चाललेलं होतं. त्यांचा स्वभावही खूप चंचल होता व कोणतीही गोष्ट ते आपल्या मनाला लावून घेत असे. काकूबाईंना त्याच दादांच्या तब्येतीची खूप काळजी लागली होती. त्यामुळे ती दादांना घेऊन स्वामी महाराजांकडे येते. ती महाराजांची भेट घेते व त्यांना विनवणी करते की कृपा करून निदान दादांची तब्येत तरी बरी करून द्या. श्री स्वामी समर्थ महाराज काकूबाईंचे बोलणे ऐकून घेतात व तिला दादांची तब्येत चांगली होण्यासाठी काकूबाईंना सांगतात की दादांची तब्येत चांगली होईल, परंतु तू याला दिवसातून 4 वेळा मनसोक्त जेवू घाल व मनात कोणतीही चिंता बाळगू नकोस. श्री महाराजांच्या बोलण्यानुसार काकूबाई दादांना दिवसातून 4 वेळा जेवण देतात. त्यामुळे अगदी काही दिवसातच दादांची प्रकृती ठणठणीत होते. श्री स्वामी महाराजांच्या पादुका केसगाव येथे स्थापित करण्यासाठी नानासाहेब यांना स्वामी महाराजांनी एकेकाळी आज्ञा केली होती. ते आता मोगलाईमधील केसगावात राहत होते. त्यांनी आपल्या जवळील बरेच धन खर्च करून तेथे श्री स्वामी महाराजांचा मठ स्थापित केला होता. त्याच कार्यासाठी नानासाहेब यांना अक्कलकोटला आणण्यासाठी श्री स्वामी महाराज काकूबाईंना म्हणतात की आता तरी दादाला आमच्या भेटीसाठी येथे आणा, कारण त्यांना पादुका मठात स्थापन करायचे आहेत. तेव्हा काकूबाई म्हणतात तो अज्ञान आहे, तशाच तो शरीराने पण अस्वस्थ आहे. तेव्हा तुम्ही मला सांगा की त्याची काळजी कोण घेणार. तेव्हा श्री स्वामी म्हणतात तू पाठवून तर दे, त्याचा सांभाळ आम्ही येथे चोखपणे करू. तेव्हा काकूबाई म्हणतात तुम्हाला असे म्हणायला काय जाते. यावेळी आमच्यावर काय परिस्थिती आली आहे ते आम्हालाच माहीत. आम्हाला जे काही योग्य वाटेल तेच आम्ही करू. अखेर सेवेकरी सोबत घेऊन दादा मठात पादुका स्थापन करून अक्कलकोटला परत येतात. तेव्हा श्री स्वामी सेवकांना आज्ञा करतात की दादाला मुंबईच्या गादीवर बसवा व त्याला स्वामी सुतांची कफणी, झोळी तसेच निशाण देऊन गोसावी बनवा, कारण आता तो स्वामी सुतांची गादी चालवण्यास समर्थ आहे. नानासाहेब यांना पण गोसावी बनणे योग्य वाटत नव्हते. त्यामुळे नानासाहेब व काकूबाई या दोघांनी या कार्यासाठी आपला तीव्र विरोध केला. शेवटी जेव्हा कोणा ना कोणा कारणावरून दादाला मुंबईहून अक्कलकोटास यावे लागले तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना आज्ञा केली, तेव्हा पण त्यांनी साफ नकार दिला. तेव्हा श्री स्वामींनी बुंज घास आज्ञा केली की ह्या माझ्या पादुका घे आणि दादांच्या डोक्यावर ठेव. भुजंगाने तसे केले आणि काय चमत्कार, श्री स्वामींच्या पादुका दादांच्या मस्तकी धारण झाल्याबरोबर दादाच्या मनास उपरती झाली
सर्व अज्ञान लयास गेले व त्यांच्या डोक्यातून व हृदयातून ज्ञानगंगा वाहू लागली. शेवटी दादा श्री स्वामींच्या चरणी पूर्ण रूपेने हृदयाने समर्पित झाला. हे पाहून काकूबाई मनात संशय होतात व श्री स्वामींना विचारतात की हे तुम्ही काय विपरीत घडवून आणत आहात? दादाच्या डोक्यावर आपण काय म्हणून पादुका ठेवत आहात? तेव्हा श्री स्वामी म्हणतात की आम्हाला जे योग्य वाटते तेच आम्ही करत आहोत. त्यामुळे तुम्ही व्यर्थ आपली बडबड करू नका. ती सर्व परिस्थिती पाहून काकूबाई तिथे आकांडतांडव करतात. पण श्री स्वामी तिच्याकडे लक्ष देत नाहीत. दुसऱ्या दिवशी श्री स्वामी महाराज दादाला गोसावी बनवून दादांना भिक्षा मागवण्यासाठी पाठवतात. तेव्हा श्री स्वामी प्रेमाने दादाला जवळ बोलवतात आणि म्हणतात, ही काकूबाई अनुसया माता आहे. तेव्हा तू सर्वप्रथम हिच्याकडे भिक्षा माग. तेव्हा दादा काकूबाई जवळ येतो. तेव्हा काकूबाईस फार दुःख होते. तेव्हा दादा काकूबाईस म्हणतात, आजपासून ही ऐहिक सुखे मला तुच्छ वाटत आहेत. पुत्राचे हे बोलणे ऐकून काकूबाई खूपच व्यथित होतात. त्यानंतर पुढे दादा स्वामी सुताच्या गादीवर बसून मुंबईची संस्था चालवतात. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 18वा अध्याय हा आता येथेच सुफळ संपूर्ण होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.